तर आता मस्तपैकी मालवणी बांगडं कापावं घेतलं फरायसाठी. बांगरू दे का कसं निसतात. तिकडे पण एक तवा मांडलो. तर एक बांगरू घेतलंय खावं. कसं झालंय सांगा. एक नंबर टेस्ट आहे. बरोबर आहे. बाय बाय. तर स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला देखावला भेटणार आहे की आमच्या गावात आलेलं पाहुणं म्हणजे 7 दिवस कॅम्प होतं कॉलेजचं द.ग. तटकरे महाविद्यालय तला. या कॉलेजचं विद्यार्थी प्लस शिक्षक आणि काही अधूनमधून साहेब लोक पण येत होते. व्याख्याते वगैरे येत होतं. बरीच कार्यक्रम होती ती त्यानिमित्ताने काही लोक येत होती. पण सुरुवातीला आता कैसा त्यांचं येऊन स्वागत केला. मस्त खालूबाजावर आपलं पारंपरिक खालूबाजावर त्यांना वाजत गाजत गावात आणला. त्यानंतर कार्यक्रम झाला आणि असं लगातार 7 दिवस काही ना काहीतरी कार्यक्रम होत होतं. ते तर मस्त जेवणाचं नियोजन पण केलेलं आमच्या गावकरी आहे. सो त्यांच्यासाठी काय बनवलेला, म्हावरा बनवलेला, कांजी बनवलेला, तर आपण रेसिपी पण तुम्हाला या व्हिडिओत देखावला भेटेल. त्याच्या अगोदर सुरुवातीला त्यांचं स्वागत कैसा केला आणि त्यानंतर जाताना सगळी कशी इमोशनल झाली. सगळी म्हणजे किती आमचा लगाव झालतो गावाशी त्यांचं पण आणि त्यांच्याबरोबर आमचं पण. सो त्या या व्हिडिओमध्ये मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत देखा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा घोषण आणि पुस्तक या ठिकाणी करायचं आहे. सर्व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, आपण सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी बसायचं आहे. सर्व ग्रामस्थ मंडळ, महिला, कसबे सर यांच्या हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमा पूजन होत आहे. तसेच सर्व मान्यवर मस्त हनुमान मंदिराच्या पटांगणावर कार्यक्रम आहे. तर आता व्यवस्थितरित्या कार्यक्रम चालू झाला.
आणि आमचं सादेव दादा पण कार्यक्रमाला आले आहे. मुंबईवरून गावाला आलतो तानी पण थोडासा भाषण केला आणि सगळी गावची मंडळी बैसलं आहे. आणि आमच्या गावकीचं घर वाशी हवेली कोली समाजाचं घर, त्या घरात त्यांना रेवाची व्यवस्था केलं आहे. सो सगळे आतमध्ये बॅगी वगैरे ठेवल्यात त्यांची दप्तरा आणि हातच जेवणाची व्यवस्था पण केलं आहे. आता मस्तपैकी पोरांसाठी या महिलाही, आमच्या गावच्या महिलाही जेवणाची पण सुविधा केलेली आहे. यात का काय काय बनवलं आहे मस्तपैकी. आता मुंगाची डाळ बनवलं आहे, भात, वटाण आणि फ्लावरची भाजी आणि लोणचा पण आहे आणि पापड. मस्तपैकी जेवण बनवून ठेवलं आहे. आता कार्यक्रम झाला का पोरा जेवायला येतील तेव्हा जेवण वाढावचं आहे फक्त, बरोबर ना? पोरांच्या इथे का आमची आई पण बैसली आहे. तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना खरं जसं सरांनी सांगितलं, सेल्फ डेव्हलपमेंट करायचं आणि सेल्फ डेव्हलपमेंट असं असलं पाहिजे, ते शाश्वत असलं पाहिजे, टिकाऊ असलं पाहिजे. तर या आता तुम्ही देखलाव ना, तर त्यांचा आगमन होता. सो कशा पद्धतीने त्यांना आणला, त्यानंतर पहिला कार्यक्रम झाला. आमचा दादा पण आलतो आणि आई पण कार्यक्रमाला बसलेली होती देखील. आणि प्रत्येक कार्यक्रमाला जवळ कार्यक्रम झाला ना, छोटे छोटे कार्यक्रम होत होतं. म्हणजे लहान मुलांचं खेळ किंवा दिवसभरात ते गावाची साफसफाई करणं, अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत होत्या. तो काय आपल्याला व्हिडिओमध्ये रेकॉर्ड नाही करता आलं. तर 5-6 दिवसानंतर त्यांना 2 दिवस बाकी असताना आमच्या गावाने त्यांच्यासाठी जेवण बनवलेलं, बांगड्यांची फ्राय आणि कांजी. सो आता पुढं आहे ना, तुम्हाला मी ती रेसिपी दाखवणार आहे आणि आमच्या गावकऱ्यांची धावपळ. सो देखा व्हिडिओ पुढं. ते का आता इकडे पण चुलो पेटावलं, ते पाणी ठेवलंय उकलावत आणि या पीठ आणलंय. तर अशा प्रकारे या पीठ उकलावणार आधी पाण्यात आणि नंतर भाकऱ्यासाठी घेऊन जातात. म्हणजे तिकडं ऑलरेडी भरपूर भाकऱ्या बनतात, त्यात अजून भाकऱ्या बनवासाठी पिठाची प्रोसेस चालू आहे. हे देखा उकळत्या पाण्यात पीठ टाकते आता. हिराताई साला सुटला. संध्याकाळच्या तर 4:30 वाजले. पाणी कमी घेऊच असतं बोलतं पिठापेक्षा, आणि याला तर ढवालणार ना. अशा प्रकारे हे देखा चायचं कप चाललं आणि आमची आई पण आली इथे का. आता कोंबडू देखा किती मोठं आलंय. आणि आमच्या गावची मंडळी पण आता बैसल्या आतमध्ये. काहीतरी व्याख्यान आहे, कसली तरी माहिती सांगतात निसर्गाशी संबंधित. आणि आता मस्त आमच्या गावची सगळ्यांची आडनाव दे का. आता थोडंसं आतमध्ये जाऊन देखूया.
सगळ्यात जास्त लोकसंख्या भारताची आहे. हा? का ही जी हा? कार्यक्षमता घ्या घ्या चाय घ्या. अशी कॅम्पला आलेली पोरा पण बरीचशी सेवा करतात गाववाल्यांची. तर मस्त एक पातेल्यासारखं मोठं टोप ठेवलंय चुल्यावर आणि यात आता भात शिजवणार आहेत. आमच्या गावकऱ्यांचं युट्यूब आहे, ते गावाचं नाव आहे यावर. वाशी हवेली असं दे. पहिलं तेल ओततात. आणि आमच्या गावचं खास जेवणी म्हणजे आमचं गावचं स्वतः सरपंच. ते पण जेवण बनवतात. अच्छा, हे कॅम्पला आलं ना विद्यार्थी काय असं जेवण पण बनवायचं असतं स्वतःला. लसूण आणि कांदो सोलावचं काम आमच्या गावच्या अंगणवाडीत करावं घेतलंय. मंदिराच्या समोरच अंगणवाडी आहे आमची गावची. आमच्या मंदिराजवळशी दिसणारं संध्याकाळचं व्ह्यू. आणि इकडं म्हावरा धवला घेतलंय. ती अंडी रस्त्यात टाकली का चांगली चव येते ना. रस्ता जरा हां फ्राय करू शकतो. बाकी हे कालवणातच. त्याला मालवणी बांगडा बोलतात. बांगड्यांची अंडी रस्त्यात टाकासाठी ठेवल्या. संध्याकाळची गाडी ते काय आले वल्या आणि सुक्या कचऱ्यावाली अशी आमच्या गावात रोज येते. स्वच्छ धुतलेले बांगडे 2-3 वेळा मस्तपैकी धुवून घेतलं. बांगड्याची कवटा आमच्याला एकदम मस्तपैकी बनवणार. नाही कांज्यात टाकायची आहेत ती. मस्तपैकी सुकी बैठीच करणार ती. अंडी फ्राय. अंडी फ्राय आणि एक खांबा घेऊन. आणि आता जेवण बनवता झाले रात्र. आता झाले मंगारी होती बा माझी बहीण. कल्पनाबाई आता आली. आता आलेली आहे ती कालोखात. रात्रीची भाकरी बुजाव. बाकीचे गेले काय घरोघर. गेले घरोघर नाही गेलेले. त्यांचं काम झालेलं आहे ते गेलेले आहे. आता बाकीचे आहेत त्या गावात खाल्लं भाकऱ्या. इकडे आतमध्ये झोपडीमध्ये पण भाकरे बुजले जातात. कोंबरी दे का शेका बैसले दिसे नाही का लोक. भात शिजून बाहेर काढले आणि आता बांगडं पण आणले. बांगडं शिजवासाठी एक शेगडी आणलंय. आणि चाय आहे ना इकडे आतमध्ये गावकीच्या घरात बनवले. कोणासाठी ही चहा. आता मी चाय बनवली आहे. चाय बनवते ना बघा. मी त्याच्यात साखर टाकेल, त्याच्यात इलायची आणि सर्व देशी वगैरे माल यूज केलेला आहे. अरे ती चाय कोणासाठी बनवली ते सांगशील. आणि आता फ्राय
बांगडं फ्राय करायची तयारी चालू झाली. आता पहिला मीठ मारून घेतला बांगरवून आणि मिक्स करतात. बांबू मावशी मिक्स करतात. त्याच्यानंतर ही हळद टाकली. त्याच्यानंतर हे मसालो, काश्मीरी मसाला टाकलो. ते थोडंसं पाणी टाकलं. चला देखूया. कोली पद्धतीची एकदम सिंपल रेसिपी. चिकनचं आणलं कण्याचा. पाण्याचा पीठ. कण्याचं पीठ, मसालो, हळद मिक्स केली आणि तवच सोडला. तिकडे पण एक तवा मांडलो. देखा मस्त कुरकुरीत बांगड बाहेर काढलेला सर आहे. हे बरोबर आता काय टाक बरोबर आहे का नाही आमची रेसिपी. फ्राय केलेलं. इकडे मसाल्याची पाकिटा फोरावचं काम चाललंय. सर व्हिडिओ काढून घेतात. बाकी जेवणी. 7:04 झालेले आहेत. पाहुणे यायची सुरुवात झालेली आहे. सर एक बांगरू घेतलंय खावं. कसं झालंय सांगा. एक नंबर टेस्ट आहे. बरोबर आहे. मीठ पण चांगले. हां बरोबर आहे ना. परफेक्ट. तर रेसिपी सक्सेसफुल झाली आपली. आणि इकडे आता आकाने कांद्याची तयारीला सुरुवात केली आहे. कांद्यासाठी शेगरी आणलंय. सिलेंडर आणि शेगरी जोडून घेतलंय. आणि हे का बांगर कांजी पण बांगरांचाच बनवायचा आहे. तिकडं फ्राय होत आहे. इकडं कांद्याची तयारी चालू आहे. हे का वाटण बिटण करून आणले मिक्सर वरशी घरशीत ना. काय काय टाकले साका. तिखट मसालो, हळद, ही कांद्याची पेस्ट आहे ना. कांदा आणि टोमॅटो आहे. हे सगळं असं मिक्स करून घेतलंय एका घमेलात. ही आला लसणाची पेस्ट आहे. ती नंतर ही फोडणी देताना टाकावं लागेल. अशा प्रकारे मोठ्या टोपात बनणार आहे बांगऱ्यांचा कांजी. पहिला ओतलेला आहे तेल. पहिले आहे ना तेल तापवला जाम टाइम गेला. ते आता ते आला लसणाची पीस टाकली आणि मिरच्या, लाल हिरवी मिरच्या आणि कढीपत्ता. आणि त्यानंतर या सगळा मिक्स केलेला वाटाण. त्यानंतर मस्तपैकी ढवलून घेतला. व्यवस्थित सगळं ढवलून घेतला आणि थोडासा लवकर गरम होण्यासाठी आता आकार ढाकण ठेवते. आणि अशा प्रकारे पहिल्या होते का काही रस्सं बनवून घेतलंय. आणि मीठ टाकला. आता
आणि तुम्हाला गाण्यांचा आवाज येत असेल. सो कॅम्पवाली पुरातनं उद्या गॅदरिंग आहे. आता इथे का इकडे प्रॅक्टिस चालू आहे. अशी आहेत ना गावात प्रत्येक ठिकाणी जर जागो भेटले नाही ना तर जाऊन प्रॅक्टिस करतात. अजून वरनं पाणी ओततात बस. पाताल हो पाहिजे काय. अक्काने ती का माझ्यासाठी भांगरोनी भाकरी दिली खावं. टेस्ट कर बोलते. तोपांचा आहे ना कांजी तापसपर्यंत मी आता भाकरी खाणार आहे. अंगणवाडीच्या आतमध्ये बैसून भाकरी खाते आणि एक नंबर बांगड्याची टेस्ट लागते. फ्राय एक नंबर झाले. कांजी पण जाम भारी होते. आणि येतं का भाकरी खावं गेलो आणि इकडं बांगडं टाकलं रस्त्यात कार वरती. भाकरी सगळी नाही कपली. आणि इकडे परत आता टोप ढाकून ठेवले. फ्राय काय अजून होई नाही. इकडे कांजी पण चढावला तरी पण जाम म्हणजे भरपूर बांगडं फ्राय केलं. ऐसाला 2 टप भरून बांगडं आणलेलं. जीवनाच्या बंदरांचं बोलतं बांगडा ते ताजं आणि फ्रेश लिलावात ना अंड्यात. आपण प्रत्येक ताटामध्ये एक एक कडी देणार आहे. प्रत्येक ताटामध्ये सर्वांना भेटणार आहे. कोणाला कमी भेटणार ना, सर्वांना भरपूर भेटणार. पोटभर जेवा बोला. पोटभर जेवण बनवलेलं आहे. सर्वांना भेटणार. कोण रागात जायचं नाही. सर्व महिलांना, सर्व मुलांना, सर्व शिक्षकांना, सर्व शिक्षक लोकांना सर्व हे जेवण बनवलेलं आहे. कमी पडणार नाही. जोरात बोल. त्यांचा आवाज जास्त आहे. इकडची आवाज जास्त येते. इकडे विद्यार्थिनी पण आलेय. बांगडं सोरावलं तेलात. अच्छा प्राची. आणि आता आहे ना टेस्ट करावला म्हणा. आका परत गरमत कांजी देते म्हणा. लासावशी ना मस्तपैकी गरमन आपला बांगड्यांचा कांजी. काय बरोबर खाताना ही थोडीशी भाकरी राहिलेली ना ती कांज्याशी खाते मी. कांजी पण एक नंबर झाले. या भाकरी खावा तुम्ही पण. कोली पद्धतीचा एकदम सिंपल पद्धतीने बनवलेला कांजी. रस्तो पण एक नंबर झाला. मी पिल्लो थोडंसं. आता बांगड्यांची डोकला सगळी डोकला शेपट्यो ऐसा वेगवेगळा करून घेतला वर्गीकरण. आणि इकडे मंडपात मस्तपैकी जेवण वाढले. सगळे विद्यार्थी जेवले आणि आता आहे ना शिक्षक लोक बसल्यात. शिक्षक आणि काही बाहेरची साहेब लोक पण आल्यात. विद्यार्थी काहीसं निवांत बसल्यात आता. आणि आता आहे ना सगळ्यात शेवटी आमच्या गावकरी मंडळी बसली. आमच्या गावची मंडळी सगळी पाहुणी मंडळी जेवल्यावर बसली. इकडं काही जण बसल्यात. शेवटी आहे ना आमचं विके आणि स्वस्तिक पण आले जेव्हा. आई घेऊन आले त्यांना. तर पूर्ण व्हिडिओ देखली त्यासाठी धन्यवाद. बरेच गोष्टी आहे ना दाखवायच्या मिस झाल्या. बरेच गोष्टी दाखवायची राहून गेल्या. पुढच्या वर्षी जेव्हा येतील ना तेव्हा आपण जास्तीत जास्त त्यांच्याबरोबर राहायचा प्रयत्न करू. आणि आता ते गेल्यात गावात ना सो आम्ही जाम त्यांना मिस करत आहोत. या नक्की आणि अधूनमधून येत रे आमच्या गावाला. तुम्ही पण सगळं भारी आहो. आणि सगळी सांगत होती की त्यांना पण आमचं गाव भरपूर आवडलं.
कॉलेजकडून पण आमच्यासाठी जेवण होता पूर्ण गावासाठी, आणि ते पण आमच्यासोबत जेवलं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी होती गॅदरिंग पण मस्त राहिली, मजा आली. त्या लोक कॉमेडी पण एक नंबर घेतलेली, डान्स पण एक नंबर करतात सगळीजणं. सो असो, आता या व्हिडिओत व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आणि विद्यार्थी किंवा कोण शिक्षक कॉलेजमधून ही व्हिडिओ देखत असशील तर तुम्ही पण कमेंट करा, आणि लवकरच आमच्या गावाला या आणि येत जात राहा. आपलंच गाव आहे. तर भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय. बाय बाय. संपूर्ण गाव आलतो आणि इथे काय लालपरी आले आता 3ची मसला वाशी तिला तो पावलंय पोरा जासपर्यंत.